सुप्रभात मित्रांनो, सकाळी 5ला उठून मी पोहोचलोय जोधपूर रेल्वे स्थानकावर। सकाळी 5:45ला इथे पोहोचल्यानंतर 7 वाजता माझी रेल्वे गाडी रेल्वे फाटकावर पोहोचली। तर मग सुरू झालं एक नवीन ठिकाणी पोहोचण्याचा एक नवीन प्रवास। तर मी रुपेश स्वागत करतो आपला या नवीन व्हिडिओमध्ये। भारत भ्रमण यात्रेचा आज 17वा दिवस आणि मी निघालोय जैसलमेरच्या दिशेने। जैसलमेर म्हटलं की डोळ्यासमोर येतं हे वाळवंट सदृश्य परिसर। आयुष्यात पहिल्यांदाच वाळवंट आणि तिथलं जीवन मला अनुभवायला मिळणार होतं आणि त्याची एक विलक्षण उत्सुकता माझ्या मनात आधीच होती। दुपारी 12:30 वाजता मी पोहोचलोय जैसलमेर रेल्वे स्थानकावर आणि इथे पोहोचल्यानंतर सरळ मी माझा हॉस्टेल गाठला। माझा हॉस्टेल जैसलमेर किल्ल्याला लागून असल्याने मी संध्याकाळी त्याचा सुंदर दृश्य बघत दुसऱ्या दिवशी किल्ल्याला भेट देण्याची आखणी करू लागलो। दुसरा दिवस उजाडताच मी येऊन पोहोचले जैसलमेर किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ। इथून आत प्रवेश करण्याआधी सांगू इच्छितो की या किल्ल्याच्या आत प्रवेश करण्यासाठी 4 मुख्य द्वार आहेत आणि त्यापैकीचे पहिले द्वार म्हणजे अख्खे पोत। प्रत्येक द्वारावर त्याचे नाव नमूद करण्यात आले। चला तर बघूया आत आणखी काय काय बघण्यासारखं आहे। आत आल्यानंतर सर्वप्रथम आपल्या समोर या किल्ल्याची तटबंदी आपल्याला दिसते आणि तटबंदीच्या पायथ्याशीच इथे रामदेव बाबा यांचे मंदिर आहे। या किल्ल्याबद्दल सांगायचं झाल्यास हा जगातील सर्वात मोठा रहिवासी किल्ला आहे। जवळपास 4000 पेक्षा जास्त लोक इथे राहतात आणि हा राजस्थानमधील दुसरा सगळ्यात जुना किल्ला आहे। 1156 मध्ये रावल जैसल म्हणजेच राज्यकर्ते जैसन यांनी त्रिकुटमेरू पर्वतावर हा किल्ला बनविला। या पर्वताला त्रिकुटमेरू देखील म्हणतात आणि म्हणूनच जैसल आणि मेरूचा एकत्रित उच्चार करून या किल्ल्याचं नाव जैसलमेर किल्ला झालेला आहे। पिवळ्या रंगाच्या दगडांनी या किल्ल्याची बांधणी केली आहे आणि सूर्यास्ताच्या वेळेस हा किल्ला सोन्यासारखा चमकतो म्हणून याला सोनार किल्ला देखील म्हणतात। इथून पुढे आल्यानंतर तुम्ही बघत आहात सूरजपोल प्रवेशद्वार। या प्रवेशद्वाराची महत्त्वाची बाब म्हणजे आपण एक प्रवेशद्वार पार केल्याशिवाय दुसरा द्वार बघू शकत नाही आणि हे बनवण्यामागचे कारण म्हणजे शत्रूंना आत प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी हा उद्देश असायचा। आणि हे आहे गणेश पोल। या द्वारावर तुम्ही 800 वर्षे जुना दरवाजा देखील बघू शकता। आणि सर्वात शेवटचा प्रवेशद्वार म्हणजे हवा पोल। यातून प्रवेश केल्यानंतर आपण या किल्ल्याच्या मुख्य चौकात येऊन पोहोचतो। हवा पोलमधून आत शिरताच ज्या ठिकाणी आपण पोहोचतो ते आहे दसरा चौक। याच चौकात आहे हे चामुंडा मातेचं मंदिर आणि मंदिराच्या द्वारासमोरच बकऱ्याची बळी देण्याची परंपरा होती आणि दसऱ्याचा उत्सव व बळी देण्याचा कार्यक्रम स्वतः इथले राजा या सिंहासनावर बसून बघायचे। 1971च्या रेश्मा व शेरा या चित्रपटात या बळी प्रथेचं चित्रीकरण करण्यात आलंय आणि ते तुम्ही बघू शकता। इथे 2 महल आहेत, त्यात एक महल महाराज महल म्हणून तर दुसरा राणी महल म्हणून ओळखला जातो। महाराज महल मध्ये प्रवेश करण्याआधी हे हाताच्या पंजाचे चिन्हे तुम्ही बघू शकता। असं म्हटलं जातं की ज्या स्त्रिया शत्रूंपासून स्वतःच्या शरीराचं रक्षण करण्यासाठी जौहर म्हणजेच अग्नीमध्ये स्वतःचे
जे प्राण अर्पण केले होते त्यांच्या हाताची ही चिन्हे आहेत. आत तुम्ही म्युझियमला देखील प्रवेश देऊ शकता. सध्याचे महाराज श्री चैतन्य सिंह व त्यांचे पूर्वज म्हणजेच रावल जैसल यांच्या इतिहासाबद्दलची माहिती आपण बघू शकतो. असं म्हटलं जातं की महाराज जैसल हे यदुवंशी राजा आहेत, म्हणजेच जैसल राजा हे भगवान श्रीकृष्णांची 116वी पिढी आहे आणि आज त्यांची 159वी पिढी सुरू आहे. जैसलमेरच्या गल्ल्यांमध्ये फिरत फिरत मी येऊन पोहोचलोय जैन मंदिर बघायला. इथे 50 रुपये प्रवेश शुल्क देऊन तुम्ही 600 वर्ष जुनं जैन मंदिर बघू शकता. या किल्ल्यामध्ये रहिवासाचे 2 भाग आहेत. राणी महालाच्या मागे राजपूत लोकांचे निवासस्थान आहे, तर महाराज महालाच्या बाजूला ब्राह्मण समाजाची लोकवस्ती आहे. आपण आज जिथे आलो आहोत इथून तुम्ही जैसलमेर शहराचे सुंदर दृश्य बघू शकता. इथे तुम्ही पंचधातूपासून बनवलेली तोफ पण बघू शकता. 160 वर्षापासून हे लोकवस्ती जैसलमेर किल्ल्यातच राहत आली आहे. 17व्या शतकात काही लोकांनी किल्ल्याच्या बाहेर राहण्यास सुरुवात केली होती आणि आज इथे हे भव्य शहर आपल्याला बघायला मिळत आहे. महाराज महलला लागूनच इथे श्री लक्ष्मीनाथ मंदिर देखील आहे. जैसलमेर किल्ल्याच्या दुसऱ्या बाजूला देखील तुम्ही तोफ बघू शकता व वाळवंटी दगडाने बनलेली ही अप्रतिम घरं देखील एक वेगळा अनुभव देऊन जातात. किल्ला बघून मी निघालोय सम ड्यूज म्हणजेच सम वाळवंट बघायला. तत्पूर्वी आम्ही येऊन पोहोचलोय कुलधरा या ओसाड पडलेल्या गावामध्ये. या गावाशी जुळलेल्या अनेक आख्यायिका देखील आहेत आणि त्यात भर म्हणजे हे गाव भूताटकी असल्याचं काहींचं म्हणणं आहे आणि अशी ओसाड पडलेली वस्ती बघून ती खरं असल्याचा भास देखील होतो. इथे एक जुनं मंदिर देखील तुम्ही बघू शकता. काही घरांना पर्यटनाच्या उद्देशाने परत बनवण्यात आलंय. लोककथेनुसार कुलधरा हे ठिकाण पालीवाल ब्राह्मणांचं प्राचीन गाव होतं. काही कारणास्तव त्यांना हे गाव एका रात्रीत सोडून इतर पलायन करावं लागलं होतं आणि तेव्हापासून म्हणजेच 19व्या शतकाच्या सुरुवातीपासूनच हे गाव ओसाड पडले आहेत. भग्नावस्थेतील घरं तुम्ही कित्येक हिंदी व तमिळ चित्रपटांमध्ये देखील बघू शकता.
फुलदरा या गावाला भेट दिल्यानंतर आम्ही निघालोय वाळवंटाच्या दिशेने. त्यानंतर सर्वप्रथम ही उंटावरची स्वारी करायला मिळाली. आम्ही ज्या ठिकाणाहून निघालोय तिथून तब्बल 1 तास वाळवंटात जायला लागतो. तर चला बघूया ही उंटाची स्वारी. ऐन सूर्यास्ताच्या वेळेवर आम्ही पोहोचलोय वाळवंट बघायला. आणि मजेशीर गोष्ट म्हणजे आज आम्ही रात्री इथेच थांबणार आहोत या मोकळ्या वाळवंटामध्ये. माझ्या सोबतीला एक परदेशी जोडपं देखील आहे. सोबतच इतर लोक देखील इथेच थांबणार आहे. चला तर बघूया पुढे काय होतं ते. वाळवंटाचं मनसोक्त दर्शन घेतल्यानंतर आता वेळ आली आहे जेवणाची. आमच्या सोबतीला आलेले वाळवंटातील रहिवासी यांनी स्वयंपाक देखील केला. वाळवंटातील ही राजस्थानची जीवनशैली अनुभवण्याचा एक वेगळाच आनंद आला. जेवण झाल्यानंतर झोपण्यासाठी इथे चारपाई म्हणजेच बाज देखील होती. सकाळी उठून चहाचा आस्वाद घेतला आणि परतीच्या प्रवासाला सुरुवात केली.
महाराष्ट्रातील शहरी व ग्रामीण भागाच्या जीवनशैलीपेक्षाही ही एक वेगळी शैली बघायला व अनुभवायला मिळाली, याचा मला खूप आनंद होत होता. तुम्हाला देखील एकदा हे अनुभव घेतले पाहिजे. या संपूर्ण वाळवंटाच्या सफारीचा खर्च जवळपास 2700 रुपये एवढा आला. जैसलमेरमध्ये यासारखेच आणखी काही स्थळ आहेत जिथे तुम्ही अशा प्रकारचे अनुभव घेऊ शकता. तर कसा वाटला व्हिडिओ? आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र.